भाजपनं उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली। या यादीत पहिलंच नाव असं दिलं की ज्यामुळे उद्धव ठाकरे गटाला धक्का बसला। भाजपनं ठाकरेंचा खासदार फोडून त्यांना लोकसभेचं तिकीट दिलंय। भाजपनं तिकीट दिलेल्या या लोकसभा खासदार नेमक्या कोण आहेत? पडत्या काळात उद्धव ठाकरेंनी त्यांना साथ देऊन कसं निवडून आणलं होतं हेच या व्हिडिओत पाहूयात। नमस्कार, मी भाग्यश्री राऊत आणि तुम्ही बघताय मुंबई तक। कलाबेन डेलकर ज्या शिवसेनेच्या पहिल्या महिला खासदार आहेत, ज्या महाराष्ट्राबाहेर निवडून आल्या होत्या। कलाबेन डेलकर या मोहन डेलकर जे 7 वेळा दादरा नगर हवेलीतून खासदार म्हणून निवडून गेले होते, त्यांच्या पत्नी आहेत। मोहन डेलकर काँग्रेस भाजप अशा पक्षाकडून निवडून गेले होते, पण 2019 ला ते अपक्ष म्हणून निवडणूक लढले आणि ते निवडूनही गेले। पण त्यांनी 2021 मध्ये दक्षिण मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती। यावेळी त्यांनी एक चिठ्ठीही लिहून ठेवली होती। काही स्थानिक भाजप नेते त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी त्या चिठ्ठीत केला होता। भाजप नेते आत्महत्येला जबाबदार आहेत असा आरोप डेलकर कुटुंबानेही केला होता। त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेटही घेतली होती। त्यानंतर महाविकास आघाडी सरकारनेही हे प्रकरण लावून धरलं होतं। या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीची घोषणा तेव्हाचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी केली होती। त्यानंतर नोव्हेंबर 2021 ला दादरा नगर हवेलीमध्ये पोटनिवडणूक लागली। भाजपनं महेश गावितांना उमेदवारी दिली, तर शिवसेनेनं डेलकर यांच्या आत्महत्येचा मुद्दा लावून धरल्यानं कलाबेन डेलकर ठाकरेंसोबत जोडल्या गेल्या। त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतही प्रवेश केला होता। ठाकरेंनी त्यांना दादरा नगर हवेलीच्या पोटनिवडणुकीचं तिकीट दिलं। कलाबेन डेलकर 45,000 मतांनी निवडून आल्या होत्या। अशा रीतीनं महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा पहिला खासदार निवडून आला होता। शिवसेनेत फूट पडली त्यावेळी कलाबेन डेलकर उद्धव ठाकरेंसोबतच होत्या, पण अचानक भाजपनं धक्कातंत्र वापरत त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली। ना कुठला पक्षप्रवेश झाला होता, ना पक्षप्रवेशाची घोषणा झाली होती, ना त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता। तरीही ठाकरेंच्या या खासदाराला फोडून भाजपनं त्यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला। यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली असून कलाबेन डेलकर यांचं नाव भाजपच्या यादीत असलं तरी ही जागा शिवसेना लढवणार असल्याचं राऊतांनी सांगितलं। आता इथून शिवसेना उद्धव ठाकरे गट नेमकं कोणाला मैदानात उतरवणार हे बघणं महत्त्वाचं आहे। भाजपनं धक्कातंत्र वापरत ठाकरेंचा खासदार फोडला, याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि अशाच व्हिडिओंसाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा मुंबई तक।